लहान मुलांना कोणीच काही शिकवत नाही. ते फक्त आपल्याला बघतात आणि आपल्याकडनं शिकून घेतात. म्हणजे आपली नक्कल करतात बेसिकली. आपण जर काही करतो, आता आमचीच गोष्ट घ्या, आम्ही रोज सकाळी जो ब्रश करतो, तेव्हा ती आम्हाला ब्रश मागत असते. तिला एक छोटा ब्रश होता, तो हरवला होता. त्यामुळे आम्ही तिला हा नवीन ब्रश घेऊन दिला. आता ह्याला मी काहीच लावत नाही, फक्त डिकामली पावडर आहे. डिकेमाली असं काहीतरी नाव आहे त्याचं. ती पावडर आहे, ती देत असते. हा एक ब्रश मी घेऊन आले होते. ह्याने पाणी पिण्याचे आपले बॉटल्स असतात ना, ते खोलवर आपल्याला साफ करता येत नाही, म्हणून हा ब्रश कामी येतो. हा मस्त आतपर्यंत खोलवर जातो आणि बॉटल्सला स्वच्छ ठेवतो. त्यानंतर देवपूजा झाली. जशी देवपूजा होते तेव्हा प्रिशा टाळ्या वाजवत बाप्पा म्हणते आणि जे नक्कीच करते. ती दिशा कोणतीही असो, पण ती तिचं जे नक्की करते. त्यानंतर ती पप्पासोबत बसली, तिची बुक वाचत. आमचं स्वयंपाक वगैरे चालू होतं तोपर्यंत. आणि नंतर घरातल्या घरातच ती वॉक करायला लागली. म्हणजे हात धरून बाहेर चालायचं असं आम्ही तिला सांगत असतो. भले ती बाहेर गेल्यावर आमचा हात सोडत असेल, पण तेवढंच की एक प्रॅक्टिस म्हणून प्रिशाला की हात धरायचा असतो आपल्याला बाहेर गेले की. म्हणून आम्ही संध्याकाळी ऑक्सिजन पार्कला गेलो. ऑक्सिजन पार्क हे पुनावळेमध्ये आहे, पुनावळेमध्ये. आणि ऑक्सिजन पार्क असं फुल्ली रेडी नाही आहे, थोडं काम बाकी आहे. जसे की हा हत्ती बघा तुम्ही, अर्धवट झालेला आहे. तिथे खूप सारे प्राणी आहेत. काही त्यांनी पॅकच ठेवले, काही ओपन करून ठेवले आणि खूप बसायला जागा आहे, तुम्ही इथे बघू शकता. इथे आतमध्ये तुम्ही बघा, खूप मोठी जागा आहे. म्हणजे ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असणार आहे. मला तर वाटते ह्याच्यामध्ये कॅन्टीन वगैरे असं बरंच काही असणार आहे. रोड पण अजून बनलेला नाही आहे पूर्ण. फक्त इथे ग्रीन जिम आहे, म्हणजे आपण थोडंफार एक्सरसाइज करायला जाऊ शकतो. आणि आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम गेलो तेव्हा जास्त काही लोक नव्हते, 3-4 जण असे आमच्या व्यतिरिक्त होते. आणि मग एक करून आम्ही स्टार्ट केलं. थोडं एक्सरसाइज करू, मला थोड्या ॲक्टिव्हिटीज करू, प्रिशाला पण थोड्या ॲक्टिव्हिटीज करायला लावू. प्रिशा फक्त दुसऱ्या मुलांना बघत होती, तिला ते काही जमत नव्हतं, कारण फर्स्ट टाईम लगेच सगळ्यांना काही येत नसतं ना. तिथे अजून बाकी काही नाही, म्हणजे झोका वगैरे बांधण्यासाठी जागा आहे, पण तिथे अजून झोका वगैरे आलेला नव्हता. आणि मग एक करून आम्ही छोट्या ॲक्टिव्हिटी करत होतो प्रिशाला घेऊन, काही प्रिशा व्यतिरिक्त. कारण तिची इच्छा एकच होती की मला मातीमध्ये खेळू द्या. म्हणजे तिथल्या मातीला बघून ती लगेच बसली, जणू काही ती थकली होती, चालून असं दाखवत होती. पण जेव्हा पळायचा चान्स भेटला तेव्हा बरोबर पळत होती. असं तर त्यांनी विटा वगैरे असं टाकून ठेवलेलं आहे रोडवर. बहुतेक याच्यानंतरही थोडंफार ते काम करणार असतील, पण तोपर्यंत चालायला थोडंफार व्यवस्थित आहे. जिथे चालायला व्यवस्थित होतं तिथे आम्ही प्रिशाला चालू दिलं. आणि बाकी आम्ही ग्रीन जिममध्ये जेवढे इक्विपमेंट्स होते ते सगळे एन्जॉय केले. त्यानंतर थोडंसं रेतीवर मातीवर पण चालू द्या म्हणलं प्रिशाला, पण ती तिथले लाकडं, जी कचरा काही होतं ते सुचलं होती. हा एरिया आधी कसा होता ते मला माहीत नाही, पण आता हा असा दिसतो. ह्या एरियात मी आली पण नाही आहे, पण बहुतेक ऑक्सिजन पार्क जेव्हापासून चालू झालं त्यांनी रोड वगैरे बनवला आहे जाण्या येण्यासाठी. या हत्तीला बघून प्रिशा घाबरत होती. बाजूला सिंह होता, त्याच्याकडे गेली पण नाही, पण या हत्तीला बघून मात्र घाबरत होती. आणि त्यानंतर इथे आजूबाजूला 1-2 जण लहान मुलं होते, त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. मग आम्ही विचार केला की आजच्या दिवसापुरतं बस झालं, जास्त लांब नाही आहे, आम्हाला खूप जवळ आहे. त्यामुळे आम्ही रोज इथे येऊ असं ठरवलं. रोज इव्हिनिंगला तसंही प्रिशाला मला बाहेर न्यावं लागते, कारण ती घरामध्ये राहतच नाही. संध्याकाळ झाली की तिचं रडणं चालू होतं, त्यामुळे रोजच आम्हाला तिला न्यावंच लागतं बाहेर. कधी मी एकटीच नेते, कधी आम्ही दोघं पण बाहेर येतो. म्हणून मग ह्या पार्कला येणं आम्हाला असं वाटतं की चांगलं आहे, की थोडंफार फिरणं पण होऊन जातं आणि तिला नवीन लोक पण दिसतात. कोणाचं तरी डोहाळे जेवणचा प्रोग्राम झाला होता, आमच्या लिफ्टच्या जवळ सामान ठेवलेलं होतं. घरी आल्यावर प्रिशाला बुक्स वगैरे दिला. ह्या बुक्स आहे ना, प्रिशा माझ्या पोटात होती जेव्हा 7वा महिना लागलेला होता, तेव्हा मी खरेदी केल्या होत्या माझ्या ऑफिसमधनं. आणि तेव्हा मी वाचल्या, मला मनोरंजन खूप आवडत होतं तेव्हा. बाकीच्या गप्पा नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.